अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आयुक्तालयाकडून आलेले एक महत्त्वपूर्ण पत्र पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांची एक मागणी, जी आपली मागणी होती त्याच्या संदर्भात एक मागणी मान्य करण्यात आली आहे. ती आपली एक मागणी काय असणार, कशा पद्धतीने बघा आयुक्तांनी हे परिपत्रक काढलेलं आहे, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. इन लेटरमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांना कोणते कामे द्यायचे आणि कोणते कामे देऊ नयेत याच्या संदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. महत्त्वपूर्ण ही माहिती असणार आहे. तर काय म्हटलेलं आहे ह्याच्यात आपण जाणून घेऊया. तर बघा काय माहिती आहे ते एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांच्याकडून काढण्यात आलेले हे परिपत्रक आहे. महिला व बालविकास विभागाकडून काढण्यात आलेले बघा. दिनांक तुम्ही याची पाहू शकताय, 30 जानेवारी 2026 हे परिपत्रक आहे. आणि प्रति बघा हे जिल्हाधिकारी सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद सर्व बालविकास प्रकल्पाधिकारी नागरी प्रकल्प सर्व या सर्वांना हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्यासाठी आपण एवढे दिवस प्रयत्न केले तोच विषय इथं महत्त्वपूर्ण आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये अशी माहिती आपल्या समोर आली. आणि हे परिपत्रक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे परिपत्रकाचा संदर्भ बघा, भारत सरकार महिला व बालविकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या अर्धशासकीय पत्र क्रमांक बघा 11/2/2026 आणि 28 ऑक्टोबर 2025च्या आदेशान्वये काढण्यात आलेला आहे. काय म्हटलेलं आहे याच्यात जाणून घ्या बघा. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना बघा अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांच्या आहार व आरोग्य तसेच बालकांचे पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवा त्या पार पाडतात. तथापि अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी कोणतेही सहसंबंध नसलेल्या सेवांचे कामकाज देऊ नये अशी माहिती आली. उदाहरणार्थ यांनी दिले आहेत बघा, निवडणुकीचे कामकाज, सर्वेक्षण तसेच योजना बाह्य कामकाज करण्यासाठी आदेशित केले जात आहे. या योजना बाह्य कामकाजांचा त्यांच्या नियमित कामकाजावर विपरीत परिणाम होतो. तसेच अशा योजना बाह्य कामकाजामुळे सदरचे मानधनी कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा वाढत आहे. याकरिता येथून पुढे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेशी संबंधित नसलेल्या कोणत्याही कामकाजासाठी आदेशित करू नये अशा स्पष्ट सूचना केंद्र शासनाने माननीय सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना अर्धशासकीय पत्राद्वारे कळवलेले आहे. सोबत संदर्भीय पत्राची प्रत देखील जोडलेली आहे, ती आपण प्रत देखील पाहणार आहोत. यास अनुसरून आपणास कळवण्यात येते की इथून पुढे कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज करण्यासाठी आदेशित करण्यात येऊ नये असा स्पष्ट आदेश कैलास पगारे सर, जे आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त आहेत, यांच्याकडून हे काढण्यात आलेले आहे. सोबत त्यांनी केंद्र शासनाचे संदर्भीय पत्र देखील जोडलेलं आहे. त्या पत्रामध्ये काय नमूद केलेलं आहे हे आपण महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊया बघा. केंद्र सरकारचे जे अप्पर सचिव आहेत महिला व बालविकासचे अग्रवाल सर यांच्याकडून हे काय काढण्यात आलं ते पहा. फक्त आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना अगोदरच कामाचा भरपूर बोजा असते, त्यांना होम विजिट असते, तसेच त्यांना भरपूर कामे, गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांची कामे असतात असे इथं नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहू शकताय त्यांना मिशन पोषण 2.0 अंतर्गत भरपूर कामे वाढलेले आहेत. त्यामुळे त्यांना मिशन 2.0चीच फक्त कामे लावावीत. इतर त्यांना इलेक्शन ड्युटीज किंवा इतर जे काही सर्वे आहेत किंवा इतर ज्या काही योजना येतात त्या अंगणवाडी सेविकांकडे त्या कोणत्याही कामे लावू नयेत अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. फक्त अंगणवाडी सेविका लहान मुलांचे न्यूट्रिशनचे आणि गरोदर स्तनदा मातेंची कामे द्यावी. तसेच त्यांना ECC रिलेटेड जी काही सर्व्हिस असतील ती त्यांना करावी लागणार आहे.
अशा पद्धतीने माहिती आपल्या समोर आलेली आहे. फक्त अंगणवाडी AWW म्हणजे अंगणवाडी सेविका आणि AWH म्हणजे अंगणवाडी मदतनीस यांनी म्हणजे मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 याचीच त्यांना कामे द्यावी तशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. आता पुढचं एक पत्र आपल्या समोर आहे बघा, ते पत्रसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले आहे, त्यांनी CDPO आणि DPO यांना आदेश काढलेले आहेत की अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कोणतेही कामकाज म्हणजे योजनाबाह्य कोणतेही कामकाज लावू नये अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. खूपच ताईंनो महत्त्वाची माहिती आहे. आपण खूप दिवसांपासून या माहितीसाठी आपण झगडत आलो आहे, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणतीही योजना आली, काहीही काम आलं की अंगणवाडी सेविकेंना ते सर्व करावे लागते. आता त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती याच्यामध्ये नमूद केलेली आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांना किती कामे असतात हे त्यांनी इथं नमूद करून दिलेले आहे. त्यामुळे येथून पुढे अंगणवाडी सेविका मदतनीसांना योजनाबाह्य कामे देऊ नयेत, तसेच निवडणुकांचे आणि सर्वेक्षणाचे काम किंवा इतर जे काही कामे असतील ती अंगणवाडी सेविकांना देऊ नये अशी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस या गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, आहार, आरोग्य तसेच बालकांचे पूर्वशालेय शिक्षण घेणे, त्यांच्या आहाराची काळजी घेणे हे सर्व कामे करत असतात. त्यामुळे हा निघालेला आदेश सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मला माहिती आहे की हा आदेश सर्वांना आवडणार, सर्वजण व्हिडिओला लाईक करणार आणि महत्त्वपूर्णच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य माहितीसाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.